मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी असे आदेश दिले होते की सायंकाळी 5 नंतर आम्हाला त्या जंतर मंतरवरती एकही विद्यार्थी त्या ठिकाणी दिसू नये. नाही की राहुल गांधीने जंतर मंतरवरती जिथे लोक आहेत तिथे जाऊन आंदोलन करावं. 23 तारखेला महाराष्ट्राचा बंदचा कॉल जो देण्यात आलेला आहे त्याला काही राजकीय पक्षांचा पाठिंबा, डाव्या संघटनेचा पाठिंबा हा त्यांनी जाहीर केलाय. त्याच्याच बरोबर जे छोट्या छोट्या सामाजिक संघटना आहेत जिल्हा स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद पंचायत समित्यापुरते जे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांनी असताना ह्या मार्चला पाठिंबा दिला, म्हणजे बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्याच बरोबर जे असोसिएशन्स आहेत, शिक्षण संस्थांमधलं जे असोसिएशन्स आहेत, ग्रांट इन एड आणि नॉन ग्रांट इन एड, या दोघांबरोबर आमचं असताना बोलणं झालं. सगळ्यात नाही पण त्याच्या काही जणांशी तेही सक्रिय रीतीने भाग घेणार आहेत असं त्यांनी जाहीर करणार आहेत. कोचिंग क्लासेस जे आहेत त्या कोचिंग क्लासेसना सुद्धा आम्ही असताना अप्रोच झालेला आहोत. त्याच्याच बरोबर काही ठिकाणी जे पेरेंट टीचर्स असोसिएशन स्ट्रॉंगली आहेत त्यांनाही आम्ही असताना विनंती केलेली आहे की हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. प्रश्नफुटी फक्त असताना एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होत आहे आणि प्रश्नपत्रिका अशाच फुटत राहिल्या तर विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि जो मेरिट आपण म्हणतो तोच कुठेतरी इफेक्ट होईल अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्याच बरोबर कामगार चळवळी ज्या आहेत, एसटी मधल्या असतील, बेस्ट मधल्या असतील, महानगरपालिकेमधल्या असतील, त्याच्याच बरोबर इथला असणारा ट्रान्सपोर्ट जो आहे, ओला असेल, उबेर असेल, टॅक्सी युनियन असेल किंवा व्यापारी संघ जो आहे, या सगळ्यांशी आम्ही असणारं बोलणं चाललंय, काही ठिकाणी झालेलं आहे. आणि या सगळ्यांनी जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विरोधात जो अमानुष अत्याचार केलेला आहे त्याच्यामध्ये एक राग आहे, चीड आहे आणि आम्हीही या बंदमध्ये सहकार्य आणि सक्रिय राहू असं त्यांनी सुद्धा तिथे असताना आश्वासन दिलेलं आहे. तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माझं असणारं आव्हान आहे, जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्या ठिकाणी टेरिटोरियल आर्मी जी आहे, मग आर्मीच्या अगोदरची एक आर्मी म्हणजे बीएसएफ आणि बीएसएफच्या नंतर टेरिटोरियल आर्मी जी आहे ती टेरिटोरियल आर्मी असताना स्टँड बाय वरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. दुसरं जे आहे ते मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जो रिझर्व्ह पोलीस फोर्स ठेवण्यात आलेला आहे तो रिझर्व्ह पोलीस फोर्सला सुद्धा स्टँड बाय ठेवून एअरलिफ्टिंग करण्याचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. इनफॅक्ट जो लाठी हल्ला झाला त्यामध्ये होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी असे आदेश दिले होते की सायंकाळी 5 नंतर आम्हाला त्या जंतर मंतरवरती एकही विद्यार्थी त्या ठिकाणी दिसू नये अशा रीतीचे असणारे आदेश होते आणि त्या आदेशाला धरून असणारा अमानुष अत्याचार त्या विद्यार्थ्यांवरती करण्यात आलेला आहे. हा निषेध आहे आणि यापुढे माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राने याची सुरुवात केलेली आहे शासनाचा विरोध करण्याचं. यापुढे लाठी हल्ला होऊ नये, छर्रे चालू नयेत, गोळ्या चालू देत, अश्रूधूर चालू नयेत विद्यार्थ्यांच्या विरोधात. तेव्हा सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने
या बंदामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतो आहोत. जे राजकीय पक्ष आहेत की ज्यांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असं आवाहन करतोय की हा राजकीय प्रश्न नाही, तर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. इथे मेरिट राहणार की न राहणार असा असणारा प्रश्न आहे. आणि म्हणून सर्व राजकीय पक्षाने जे बीजेपीच्या विरोधात आहेत या सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण आठवणीत राहावा असं बनवायचा आहे का? गवळी मंडप डेकोरेटर्स आहे ना. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना जे बीजेपीच्या विरोधात आहेत त्या सगळ्यांना आम्ही असताना काल संध्याकाळी 3, 3:30, 4 वाजेपर्यंत इन्क्लुडिंग काँग्रेस, शिवसेना आणि डावे पक्ष मी जसं म्हणालो या सगळ्यांना आम्ही असणारं पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामार्फत त्यांना विनंती केली होती की आपण या बंदामध्ये सहभागी व्हा. सर, तुम्ही सुद्धा दिल्लीला जाणार आहात का? याआधी तुम्ही जाऊन आलात? मी जाऊन आलोय दिल्लीला. 23चा बंद झाल्यानंतर मी असणारा तो निर्णय घेणार आहे. जे राजकीय पक्ष आहेत, तुम्ही खरं तर जसं तुम्ही म्हणताय की पत्र दिलेलं होतं, सगळ्यांना आवाहन केलेलं होतं, तरी सुद्धा जर प्रतिसाद येत नाही तर प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं या आंदोलनाचं मायलेज घेण्याचा प्रयत्न करताय का? माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने मायलेज घ्यावा याच्याबद्दल दुमत नाही, पण त्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही आहोत आणि महाराष्ट्राची जनता आहे ही दाखवण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्ही जे हात दिलेले त्याला उद्या महाराष्ट्र किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देईल, काय काय कुठं काय आयोजन करण्यात आलं? म्हणजे आम्ही असणारं कुठलंही आयोजन करणार नाही आहोत. आम्ही लोकांच्या सत्सद विवेक बुद्धीला असणारं आवाहन करतो आहोत की हा ज्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सकाळी 9 वाजता बाहेर पडता आणि संध्याकाळी 7, 7:30 वाजता जे घरी पोहोचता, हा जो दर दिवसाचा जो कार्यक्रम आहे आणि त्यातून नवीन पिढी घडवण्यासाठी आपण जे सगळे प्रयत्न करतो आहोत, या पेपर फुटीच्या माध्यमामुळे त्या सगळ्यांवरती पाणी फिरणार आहे. आणि म्हणून हे होऊ नये, पुढच्या पिढीचं सुरक्षितेचं आव्हान आम्ही करतो आहोत. आणि त्या बंदच्या माध्यमातून जे शासन आहे त्या शासनाला सुद्धा जबर बसली पाहिजे की जे कोणी पेपर फोडतंय त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे आणि केलीच पाहिजे. तर शासनाकडनं तुम्हाला काही निरोप देण्यात आले होते बंद संदर्भात, किंवा बंद मागे घ्या किंवा पुकारू नका? शासनाचा काहीही निर्णय आला न आला, जो जाहीर केलेला आहे 23 तारखेचा बंद हा होणार आहे. तो महाराष्ट्र शासनाचा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्र शासन असताना ज्यांनी टेटचे पेपर फुटले त्यांच्या विरोधात काही कारवाई करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर हा एक नॅशनल इश्यू आहे पेपर फुटीचा आणि त्या संदर्भातलं हे आंदोलन आहे असं मी मानतोय. काल राहुल गांधी आणि काँग्रेसने सुद्धा आंदोलन केलं होतं, त्यांना सुद्धा बळजबरी उचलून देण्यात आलं होतं मंत्रुकांच्या घराच्या समोरचं आंदोलन. त्या एकतर मुळात त्या आंदोलनाला उशीर झालाय का? काँग्रेस इतके दिवस का आली नाही? आणि जे आंदोलन ज्या पद्धतीनं दडपण्यात आलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की राहुल गांधीने जंतर मंतरवरती जिथे लोक आहेत तिथे जाऊन आंदोलन करावं, ते उचित राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. सेकंड सेंटर होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. नाही तर मीडिया आणि या सगळ्या माध्यमातून 2 वेगवेगळे सेंटर झालेत असं दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. सर, दुसरीकडे भाजपचं सुद्धा जे आहे ते काँग्रेसला उत्तर देण्यासाठी आता भाजपचे युवा मोर्चा रस्त्यावर उतरलेली आहे आणि ते पण आता आंदोलन करतायत. भाजपच्या युवा मोर्चाच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? काय म्हणते आंदोलन? ते मी त्यांना आवाहन करणार आहे की बाबा हे आंदोलन आमचं नाहीये. वी हॅव पास दॅट इज. बीजेपीचे जे युथ आहेत की त्यांच्या फ्युचरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे असणारं त्यांनी सुद्धा ह्या आंदोलनामध्ये उतरावं असं मी त्यांनाही आवाहन करतोय. सर, आता बीजेपीकडनं काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे, तर काँग्रेस बीजेपीच्या कार्यालयावर जाऊन त्यांना संविधान देणार आहे. या घटनाक्रमाकडे कसं बघतो? म्हणजे मी डायव्हर्ट होत नाहीये, मी इथपर्यंतच मर्यादित राहणार आहे. सर, आज सकाळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची सुप्रिया सुळे यांची भेट झालेली आहे.
मला त्याच्याशी घेत नाही. आम्ही असणाऱ्या बंदच्या संदर्भात आहोत आणि तेवढंच पुरतं मर्यादित राहतोय मी. सर शाळा कॉलेजेस यांना काही निरोप देण्यात आलाय का? ते चालू असणार? नाही, आम्ही असणारं मी जसं म्हणालो की ग्रँट इन एड असोसिएशन आहे ते नॉन ग्रँट इन एड असोसिएशन जे आहे अशांना आम्ही असणारं विनंती केलेली आहे की हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्यामुळे आपण असणारं ह्या बंदमध्ये सहभागी व्हावं. जसं मी म्हणालो की कोचिंग क्लासेस आहेत त्या कोचिंग क्लासेसना सुद्धा आम्ही असणारं अप्रोच झालेलो आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी व्हेरी स्ट्रॉंगली पेरेंट टीचर्स असोसिएशन आहे त्यांनाही आम्ही असणारं अप्रोच केलेला आहे की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं. शाळा वगैरे सर बंद असतील तर उद्या पालकांनी जर आपल्या मुलांना पाठवलं नाही तर शाळा बंदच आपोआप होतात. श्रीमंतांना आवडेल आणि सर्वसामान्यांना परवडेल असे सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन. मग आज संपर्क करा गवळी मंडप डेकोरेटर.